यश मिळालं? नक्की 2011 पासून या ओमकार मित्र मंडळाने सातत्याने पाठपुरावा स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना केलेला होता की आमच्या RSC 40ला पाण्याचा खूप मोठा त्रास आहे आम्हाला. आमच्या 9 सोसायट्या आहेत, या 9 सोसायट्यांना पाणी येत नाही. आज 2011 पासून त्यांचे पत्रव्यवहार आहेत, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्यामध्ये की 2011 पासून 9 सोसायटीमध्ये किती घरं आहेत? 9 घरामध्ये एकूण 279 घरं आहेत. बोला तुम्ही. 279 घरं आहेत एकूण. आणि या घरांमध्ये हे बघा, नगरपालिकेमध्ये RSC 40ला या पाण्याचा पाईपलाईन 241 घरांना आज पाणी मिळालेलं आहे. यार काय सांगा? 2011 पासून ओमकार मित्र मंडळ यांनी सातत्याने पाठपुरावा स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आणि हा पत्रव्यवहार करत असताना त्याला पाठपुरावा जो करावा लागतो तो पाठपुरावा केलेला नाही. मेन विषय मुद्दा काय होता तो मुद्दा यांनी लक्षात घेतलेला नाही. त्यानंतर मी आमचे विभागाध्यक्ष प्रसादजी कुलाबकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पाठपुरावा सुरू केला. हायड्रोलिक इंजिनियरपर्यंत केला, उपजल अभियंता यांच्यापर्यंत केला. त्यासाठी एक मोर्चासुद्धा न्यावा लागला महानगरपालिकेची, तोसुद्धा आम्ही मोर्चा नेलेला आहे. आणि त्यानंतर आज या कामाला यश कुठे आलेलं आहे आणि आज या कामाला सुरुवात झालेली आहे. या कामाला मी खरोखरच महानगरपालिकेचे आभार मानेन यासाठी की यांनी या गोष्टीवरती सातत्याने लक्ष ठेवून होते की कोणत्या पद्धतीने काम केलं जावं या ठिकाणी म्हणून. आणि त्या पद्धतीचं एक काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि खरोखर या ठिकाणी मी महानगरपालिकेचे आभार मानेन. यामध्ये ज्या पाण्याच्या लाईन ज्या आहेत या 85, 84 वगैरे या साली टाकलेल्या होत्या. आणि 1993 साली गोराई हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट या ठिकाणी निर्मिती करण्यात आला, पुनर्वसन करण्यात आलं. या ठिकाणी हा गोराई वस्तीमध्ये ज्या पाण्याच्या लाईन टाकल्या होत्या त्या तेवढ्याच पाण्याच्या लाईन आहेत. यामध्ये कोणत्याही पाण्याच्या लाईन चेंज केलेल्या नाहीत. त्या पाणी जळणं झाले आहेत. आता या आमच्याच पक्षाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला तर महानगरपालिका की या जीर्ण झालेल्या लाईनी तुम्ही बदली करून द्या. लाईनी बदली करून दिल्या आहेत, पण ज्या सोसायटीमध्ये ज्या पाण्याच्या लाईन ज्या जातात त्याचा जो अजून अर्ध्याचा आणि जो पावण्याचा जो कनेक्शन ते कनेक्शन वाढवून कुठेतरी दिलं पाहिजे महानगरपालिकेने. यासाठी सुद्धा आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला. पण आज हे RSC 40मधलं जे काम जे सुरू झालेलं आहे या कामाला 2011 पासून ओमकार मित्र मंडळ यांनी सातत्याने पाठपुरावा करत होते. आणि आज त्यांनी त्यांची तक्रार आमच्याकडे दिली असता आम्ही ह्याचा पाठपुरावा सातत्याने करत होतो. आणि आज या कामाला यश आलेलं आहे. तुमचं नाव काय आणि गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही इथे राहता? मी गेल्या 15 वर्षापासून इथे राहतो आहे, 226मध्ये. तुमचं नाव काय? माझं नाव रमेश नांदगावकर. आणि गेल्या कित्येक वर्षापासून या पाण्याची समस्या आहे? पाण्याचा आम्ही आल्यापासूनच आज 10-15 वर्ष झाले. पाण्याची समस्या भरपूर गंभीर आहे तिथल्या. आज या महापालिकांनी कामाची सुरुवात केलेली आहे. तुम्ही काय सांगा? त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो सर्वप्रथम. कारण आम्हाला ह्या पाण्यामुळे खूप लोकांना त्रास होतो आहे. आणि सततच्या ह्या त्रासामुळे लोक गोराईतले अक्षरशः घरं विकून जायला लागलेले आहे त्या पाण्यामुळे. खरोखर मनसेचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो की हे त्यांनी काम चांगल्या प्रतीने केलं, लवकरात लवकर केलं. खूप खूप त्यांचे आभार आम्ही मानतो. आणि ओमकार मित्र मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्लस आमचे RSC 40 यांच्या वतीने आभार मानतो त्यांचे. खूप खूप धन्यवाद त्यांचे.